भावनांना आणि स्वप्नांना हातभार लावणारा कार्यक्रम. तहसीलदार महेश सावंत. 23 जूनला आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे आयोजन सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानतर्फे माळी बोर्डिंग येथे करण्यात आले. त्यानिमित्त महात्मा फुले यांचे 200वी जयंती वर्ष साजरे करण्यात आले. महात्मा फुले यांचे विधवा व समस्त महिलांसाठी फार मोठे योगदान आहे. कोपरगाव तालुक्यातील एकल महिलांची संख्या 11,000 आहेत. त्यांचेसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्मकांतजी कुदळे होते. एकल महिलांच्या हातून प्रतिमा पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की भावनांना व स्वप्नांना हातभार लावण्याचा हा कार्यक्रम आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, एकटेच आलो आणि एकटेच जाणार आहोत, बाकी सर्व आभासी आहे. एकल महिला ही परिस्थितीनुसार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वाईट प्रसंग व वादळे येत असतात. त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन देखील खंबीरपणे ज्या महिला उभ्या राहतात व कुटुंबाची जबाबदारी घेतात, त्याच खऱ्या अर्थाने आई आणि वडिलांची दोघांचीही भूमिका त्या निभावतात. शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यावेळी गवंडी काम करणाऱ्या एकल महिला सुनीता निकम व त्यांची मुलगी 11वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तहसीलदारांच्या हातून मायलेकींचा सन्मान करण्यात आला. पद्मकांतजी कुदळे म्हणाले की आजचा हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी व भावनिक आहे. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान हे या महिलांचे माहेरघर आहे. ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके म्हणाले की या महिलांसाठी आम्ही मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. महात्मा फुले मंडळाशाचे कार्याध्यक्ष प्रदीप नवले यांनी देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित माळी बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, अनिल शेवते, आबासाहेब गिरमे, घारमारकर साहेब, दिलीप ससाणी, तात्यासाहेब रासकर, बाबासाहेब मालकर, राहुल बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे संरक्षण अधिकारी बाबासाहेब गोरडे यांनी बालसंगोपन योजना व आधार सीडिंग फार्मचे रिन्युअल याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. महिला बालकल्याण विभागाच्या CDPO धुमाळ मॅडम विखे सर त्यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला लिओ क्लबच्या सोनाली गिरमे, सावित्री भिशी ग्रुपच्या माधवी टिळेकर, वर्षा झवर, शिंदे मॅडम, गीताताई रासकर, छायाताई वगिरमे व परिवार, सुनीता ससानी, स्मिता पोळ, नंदिनी पाटील, स्वाती घुगे, जयश्रीताई बोरावके, महात्मा फुले पतसंस्थेचे हरिभाऊ गिरमे या सर्वांच्या मदतीतून 260 डझन वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. आभार सुनीता ससानी यांनी मानले. ऑस्कर न्यूजसाठी रेणुका ढमालेसह अनिकेत.